ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 262 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। एके घूर्णिते सावधे सावधे असलगे एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके एके शांते सन्मंदे स्तब्धे एके सानंदे गर्जिते निशब्दे सौम्ये एके एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके पवित्रे लय लयस्थे एके एके जनलीला विलासे एके पालनशीले लालसे एके संहारके सावेशे साक्षीभूते एके। अर्जुना पहा, माझी काही रूपे घूर्णिते म्हणजे धुंद वा बेसावध, तर काही सावध, काही असलगे म्हणजे असंलग्न, सुलभ वा सुंदर, तर काही अगाध वा गूढ, काही उदार, काही अतिबद्धे म्हणजे कृपण, तर काही अतिक्रुद्ध, अतिशय क्रुद्ध अशी आहे, काही शांत तर काही सन्मद वा मदोन्मत्त, काही स्तब्ध तर काही सानंद वा आनंदित, काही गर्जना करणारी तर काही निशब्द आणि काही सौम्य आहेत, काही साभिलाष वा अभिलाषेने युक्त तर काही विरक्त, काही उन्निद्रिते वा जागृत तर काही निद्रेत व्यस्त, काही परमसंतुष्ट तर काही आर्त, लोभी वा पीडित आणि काही प्रसन्न आहेत, काही निशस्त्र तर काही सशस्त्र, काही रौद्ररूप तर काही अतिप्रेमळ, काही भयानक तर काही पवित्र आणि काही लयस्थ म्हणजे समाधिस्थ अशी आहेत, काही जनलीलांच्या विलासामध्ये मग्न, काही लालसेने पालनशील, काही आवेशाने संहार करणारी, तर काही या सगळ्याला साक्षीभूत वा तटस्थ अशी आहेत. एवं नानाविधे परिबहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे तेवीची एक एका ऐसे वर्णेही नव्हे. एक तातले साडे पंधरे तैसी कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जैसे सेंदुरे तवरले नभ एके सावियाची चुळुकी जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी एके अरुणोदया सारी सारखी कुंकुम वर्णे एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्र नीळ सुनीळे एके अंजन वर्णे सकाळे रक्तवर्णे एके एके लसत कांचन सम पिवळी एके नवजल दश श्यामळी एके चापे गौरी केवळी हरिते एके. एवं म्हणजे याप्रमाणे नानाविध परंतु बहुवसे म्हणजे पुष्कळ आणि दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती. तेवीची म्हणजे त्याचप्रमाणे वर्णाच्या बाबतीतही ती रूपे एकासारखी एक नव्हती. काही रूपे तातले म्हणजे तावून काढलेल्या 15.5 दराच्या उत्तम सोन्यासारखी, काही अपार अशी कपिल वा पिंगट वर्णाची आणि काही सर्वांगी शेंदूर लावून डवरलेल्या वा सुशोभित नभासारखी होती. ज्याप्रमाणे ब्रह्मकटाह म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडे मणिक रत्नांनी खच्चून भरल्यावर जशी दिसतील, त्याप्रमाणे काही सावियाची चुळुकी म्हणजे स्वभावतात सौंदर्याने चमकणारी होती, तर काही अरुणोदयाच्या काळी आकाशात दिसणाऱ्या कुंकुम वर्णाची होती. काही रूपे शुद्ध स्फटिकासारखी सोज्वल वा स्वच्छ, काही इंद्रनीळ मण्याप्रमाणे सुनीळ वा गडद निळ्या रंगाची, काही अंजन म्हणजे काजळासारखी सकाळे म्हणजे काळी कुट्ट, तर काही रक्ताप्रमाणे लाल रंगाची होती. काही ताव दिलेल्या तेजस्वी कांचन वा सोन्याप्रमाणे पिवळी, काही जलाने भरलेल्या नवीन मेघाप्रमाणे श्यामल वर्णाची, काही चाफ्याच्या फुलासारखी केवळ गौरवर्णी, तर काही हिरव्या चाफ्यासारखी होती. एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेत चंद्र चोखडी ऐसी नाना वर्णे रूपडी देखे माझी. हे जैसे का अनान वर्ण तैसे आकृती ही अनारिसेपण, लाजा कंदर्प दिघाला शरण तैसी सुंदरे एके अति लावण्य साकारे
एके स्निग्ध वपू मनोहरे, शृंगार श्रियेची भांडारे उघडेली जैसे. एके पिनावयव मासाळे, एके शुष्के अति विक्राळे, एके दीर्घकंठे विताळे, विकटे एके. एवं नाना विविधाकृती, या पाहता पारू नाही सुभद्रापती. ययांच्या एकेकी अंगप्रांती, देख पा जग. काही रूपे तप्त अशा तांब्यासारखी तांबडी, काही श्वेत चंद्रासारखी चोखडी म्हणजे शुद्ध व शुभ्र, अशी ही माझी नाना वर्णाची रूपडी अर्जुना, तू नीट पाहून घे. त्यांचे हे ज्याप्रमाणे आनान म्हणजे निरनिराळे वर्ण आहे, त्याप्रमाणे त्यांच्या आकृतींमध्येही अनादिसे म्हणजे वेगळेपणा. त्यातील कित्येक रूपांच्या सौंदर्यापुढे कंदर्प म्हणजे साक्षात मदन लज्जेने शरण निघाला म्हणजे शरणाला इतकी सुंदर आहे. ज्याप्रमाणे शृंगार श्रिये म्हणजे लक्ष्मीचे जणू भांडारच उघडले आहे, त्याप्रमाणे काही रूपे अतिशय लावण्य रूप व सुंदर बांध्याची आहेत, तर काही स्निग्ध वपू व तुळतुळीत शरीराची असून मनोहर म्हणजे मनाला हरण करणार. काही रूपे पिनावयव म्हणजे गोंडस व पुष्ट अवयव असलेली व मांसल आहेत, काही शुष्क व कृश, तर काही अति विकराळ. काही दीर्घकंठे म्हणजे उंच मान असलेली, विताळे म्हणजे मोठे डोके असलेली, आणि काही विकटे म्हणजे भयंकर विचित्र वा हिडीस आहेत. अशा प्रकारे माझ्या नानाविध आकृती आहेत. हे सुभद्रापते, माझी रूपे पाहू लागले असता माझ्या रूपांचा पारू म्हणजे अंत नाही. जयांच्या म्हणजे माझ्या एक एक रूपाच्या अंगप्रांती म्हणजे एक एक भागावर वा अवयवावर जग विस्तारलेले आहे, ते पहा. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.